विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी मार्च 2025 गणित भाग 2 ही प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. यामधला प्रश्न पहिला आपण हे पूर्ण केलेला आहे. प्रश्न पहिला बी यातले उपप्रश्न 4 आहेत. तो पण कंपल्सरी प्रश्न आहे. ते 4 पण सोडवावे लागतील. प्रत्येकी 1 गुणाचा आहे तो. आणि मग चला तर मग प्रश्न आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी पुढील उपप्रश्न सोडवा. प्रश्न आपल्याला सांगतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो, म्हणून प्रश्न समजून घेणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला आकृती असेल तर आकृती म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत हा मॅप असतो, तो बरोबर मॅप आपल्याला पोहोचवत असतो. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, लक्ष केंद्रित करून निरीक्षण करून या ठिकाणी आकृतीचा अभ्यास, त्याचबरोबर प्रश्नाची सांगड आकृतीमध्ये आपण लक्षात घेऊन उत्तरापर्यंत आपण सहज जाऊ शकतो. चला तर मग या ठिकाणी उपप्रश्न 1 त्रिकोण ABC मध्ये आपण ऑब्झर्वेशन करूया. ही फिगर दिलेली आहे. ABC मध्ये हा एक त्रिकोण आहे. यामध्ये B डॅश D डॅश C चा अर्थ आहे की BDC एक रेषीय आहेत. BD अंतर दिलेले 7 आपण आकृतीमध्ये लिहू शकतो. हे अंतर आहे 7. नंतर BC म्हणजे आपल्याला B पासून C अंतर दिलेलं आहे 20. त्यानंतर आपल्याला ही माहिती दिलेली आहे. आपल्याला मिळवायचं काय हे पण आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्याला काय मिळवायचे आहे, क्षेत्रफळ त्रिकोण ABD म्हणजे हा छोटा त्रिकोण 1 नंबर देऊ, भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC म्हणजे हा मोठा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की या दोन छोट्या आणि मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मिळवायचं आहे. आणि कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, तर त्या ठिकाणी या आपण निरीक्षण केलं तर या छोट्या त्रिकोणाचा हा पाया दिसतोय, खाली बाजू म्हणजे पाया आपण गृहीत धरणार आहोत. आणि त्यानंतर BC हा मोठ्या त्रिकोणाचा पाया आहे. थोडस आपण निरीक्षण केलात, आपल्याला मिळवायचं काय आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि पाया दिलेला आहे. आणि उंचीचं आपण थोडस निरीक्षण करूया. दोन त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू आपल्याला ए नावाचा हा सामायिक दिसतोय. पहा, ABD मध्ये ए आणि ABC मध्ये हा एक शिरोबिंदू ए नावाचा सामायिक आहे. याचा अर्थ आहे की एखाद्या दोन त्रिकोणामध्ये, लगतच्या दोन त्रिकोणामध्ये एखादा शिरोबिंदू सामायिक असेल तर त्यांची उंची समान असते. थोडक्यात पाहिलं तर हा लघुकोन आहे ना हा विशाल कोन त्रिकोण आहे, यांची उंची ही आपण काढून पाहिली तर ती समान असणार आहे. विशाल कोन त्रिकोणामध्ये उंची आपण पाया वाढवून घेतो आणि लघुकोनामध्ये शिरोबिंदूहून लंब टाकतो. याचा अर्थ आहे की उंची समान आहे. मग आपण उंची समान असेल तर याचं उत्तर सहज लिहू शकतो. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर पहिल्याचा पाया किती आहे, 7 भागिले 20. भाग जात असेल तर घाला, नाही तर राहू द्या. आणि काय कारण आले ते कारण लिहिणं फार महत्वाचं आहे. उंची समान हा गुणधर्म, उंची समान गुणधर्म. तर आपलं अशा पद्धतीने 1 मार्काचा प्रश्न पूर्ण झाला. त्यानंतर आपण अभ्यासूया उपप्रश्न 2. पुढील आकृतीमध्ये या ठिकाणी आपण निरीक्षण करू शकतो. कोण दिलेला आहे MNP, तो निरीक्षण करूया कुठं आहे. MNP म्हणजे हा तो 90चा दिलेला एक काटकोन आहे, एन नावाचा कोन. त्यानंतर रेख NQ निरीक्षण करू. NQ लंब रेख MP आणि मग हा लंब टाकलेला आहे MP वर दिसतोय, तो इथं पण काटकोन होतोय. त्यानंतर MQ माप दिलेला आहे, आपण लिहूया आकृतीमध्ये. MQ हे अंतर आपल्याला 9 दिलेलं आहे आणि QP हे अंतर आपल्याला 4 दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आकृतीमध्ये मिळवायचं काय पहा, तर आपल्याला NQ मिळवायचं आहे. NQ म्हणजेच या ठिकाणी आपण जर निरीक्षण केला तर हा काटकोन त्रिकोण आहे.
आणि काटकोन त्रिकोणावर हा कर्ण असणार आहे, कारण काटकोनासमोरली बाजू कर्ण MP आणि मग हा कर्णावर शिरोलंब टाकलेला आहे, ही माहिती दिलेली आहे आपल्याला. कर्णावर काढला शिरोलंब हा त्या कर्णाच्या कर्णाचे दोन भाग करतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी शिरोलंबाचा वर्ग हा कर्णाच्या दोन भागाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. म्हणजेच भूमितीमध्ये आपल्याला आकृती काय सांगते आपल्याला, तर भूमितीमध्ये हा गुणधर्म किंवा प्रमेय या ठिकाणी सांगते. आणि म्हणून आपण उत्तर लिहूया या ठिकाणी काय दिले बघा, तर रेख NQ लंब रेख MP आणि म्हणून काय, तर हा शिरोलंब आहे. शिरोलंबाचा वर्ग हा कर्णाच्या दोन भागाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. म्हणजेच MQ गुणिले